आज आम्ही घेतलेली आहे ही नवीन मशीन आणि या जुन्या मशीनला केलेला आहे बाय बाय. का ते पुढे तुम्हाला सांगेनच, पण त्याच्या अगोदर माझ्या बाळाला भूक लागली होती, तर त्याच्यासाठी मी बनवायला इथे घेतलेला आहे आमलेट. त्याच्यामध्ये मी तिखट वगैरे सुद्धा टाकते. तर इथे झालेलं आहे आमलेट बनवून. त्याला त्याच्या हाताने खायची सवय आहे, त्याच्यामुळे मी त्याला इथे खायला दिलं आणि मी निघाली आहे दुकानात गेल्याच्यानंतर मला एका व्हिडिओचं शूटिंग करायचं होतं, तर त्याची सगळी पूर्वतयारी चाललेली होती. बघताना वाटतं की व्हिडिओ करणं किती सोपं आहे, पण ते एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. तर इथे मी माझं व्हिडिओचं काम कंप्लीट केलं होतं आणि त्याच्यानंतर मला या 2 गाऊनसुद्धा शिवायच्या होत्या. त्या गाऊन 2 शिवून घेतल्या. आधी सगळं आवरून घेतलं, गाऊन शिवून घेतलं आणि याच्यानंतर मला घरी जायचं होतं, कारण की घरी सगळं जेवण, घरातली कामं सगळी माझी वाट बघत होती. ते सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की मी नवीन मशीन का घेतलेली आहे. तर ही जी माझी जुनी मशीन आहे त्याच्यामध्ये जे स्विंगचं म्हणजे कपडे सुकवायचं जी बाजू असते ती बंद पडली होती, ती फिरतच नव्हती. किती भरपूर प्रयत्न केले ती चालू करायचा, पण ती काही चालू झाली नाही. आणि रोज रोज हाताने कपडे वगैरे पिळत बसणं मला तेवढं पॉसिबल नव्हतं, कारण की सगळंच मला मॅनेज करावं लागतं आणि तेवढा टाईम मला मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की आपण नवीनच मशीन घेऊया. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझे लाँग व्हिडिओसुद्धा नक्की बघा.